आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, अत्यंत महत्त्वाची बातमी येते, शांती वार्ता निष्फळ ठरली आहे। निश्चितच माधवी, याविषयीचा अंदाज हा जवळपास सगळ्या जगाला होताच की इराण आणि अमेरिकेमध्ये जी शांती वार्ता पाकिस्तानात इस्लामाबादात होऊ घातली आहे ती कितपत यशस्वी ठरणार, कारण पाकिस्तानकडे विश्वासार्ह म्हणून त्या दृष्टीने पाहत नाहीत जगभरातले देश, आणि अमेरिकेसाठी सोयीचा देश म्हणून पाकिस्तानामध्ये चर्चा सुरू झाली। परंतु 21 तासाच्या चर्चेनंतर आता JD व्हान्स यांनी म्हटलेलं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारच्या कुठल्याही सहमतीवरती पोहोचलेलो नाही, आणि त्याशिवाय यांनी म्हटलंय की इराणकडे अण्वस्त्र नाहीत या मुद्द्यावर ही जी आमची टर्म आहे ती ऍक्सेप्ट केली गेली नाही, आणि त्यामुळे आता आम्ही कुठल्याही प्रकारची आमची सहमती, आमची शस्त्रसंधी झालेली नाही किंवा शांततेचा करार झालेला नाही, आणि त्यामुळे आम्ही आता अमेरिकेला परत चाललेलो आहोत असं त्यांनी म्हटलंय। इराणवर आम्ही शर्त ठेवली होती की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये न्यूक्लिअर पोझिशन म्हणजे मध्ये नसलं पाहिजे, आणि ती जी आमची अट होती ती अट इराणने स्वीकारली नाही, आणि त्यामुळे आम्ही आता परत चाललोय असं म्हणत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स हे आता इस्लामाबादेतून पुन्हा अमेरिकेकडे जाणार आहेत। त्यामुळे परंतु लगेच यामुळे युद्ध सुरू होईल असाही अंदाज मांडण्याचं काही कारण नाही, करण्याची शक्यता आहे की काही दिवस अशीच स्थिती राहील आणि नंतर पुन्हा जसं दर काही दिवसांनंतर इराणवरती अण्वस्त्र कार्यक्रम सुरू आहे किंवा अण्वस्त्र आहेत या नावाखाली अमेरिकेकडून हल्ला केला जायचा, गेल्या वर्षी झाला होता, तसं पुन्हा कधीतरी केला जाऊ शकतो। परंतु आता ठोस अंतरेच्या करारापर्यंत हे पोहोचलेले नाहीत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.